Hello students, in this lecture we see some more examples on this permutation. We see examples that are the word problems. In last lecture we have studied some examples. Now in this lecture also we study some word problems. बघा त्याच्यामध्ये पहिला वर्ड प्रॉब्लेम काय लिहिलाय बघा. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000. बघा, हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅव द डिजिट 7 एक्झॅक्टली वन्स. म्हणजे काय म्हणले, इन हाऊ मेनी नंबर्स म्हणजे असे किती नंबर्स आहेत कुठले तर बिटवीन 100 and 1000 म्हणजे 100 आणि 1000 याच्यामध्ये असे किती डिजिट्स येत आहेत की त्या नंबर्स मध्ये 7 हा जो डिजिट आहे इट विल अपीअर एक्झॅक्टली वन्स. म्हणजे 7 हा जो डिजिट आहे तो त्या नंबर मध्ये एकदाच येईल असे किती नंबर्स तयार होत आहेत. आता पहिली गोष्ट आपल्याला काय करायला पाहिजे तर हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000. आता 100 आणि 1000 याच्यामध्ये येणारे जे सगळे नंबर्स आहेत ते कसे असणार आहेत. ऑल दॅट नंबर्स आर 3 डिजिट नंबर. बघा, 100 आणि 1000च्या मध्ये येणारे, कारण यांच्यामध्ये येणारे पाहिजेत म्हणजे यांच्या मधले जे नंबर्स आहेत ते सगळे असणार आहेत 3 डिजिट नंबर. म्हणजे पहिला काय येणार आहे, पहिल्याचं सोल्युशन आपण बघतोय. हे जे नंबर्स आहेत सो द रिक्वायर्ड नंबर्स आर 3 डिजिट नंबर्स. रिक्वायर्ड नंबर्स काय आहेत, हे 3 डिजिट नंबर्स आहेत. ठीक आहे. आता हे जे 3 डिजिट नंबर्स येणार आहेत त्याच्यामधले असे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत की ज्याच्यामध्ये 7 हा एकदाच येणार आहे. आता 3 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, वी हॅव टू फिल अप. किती बॉक्स फिल करायला लागणार आहेत आपल्याला, 3 बॉक्सेस. का तर 3 डिजिट नंबर तयार करायचा आहे म्हणजे आपल्याला हे 3 बॉक्स काय करावे लागतात, फिलअप करावे. आता हे बॉक्स म्हणजेच काय असतात रे, 3 अंकी संख्या असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. हा जो आहे ह्याला युनिट्स प्लेस म्हणतो, हा जो आहे हा टेन्स प्लेस आणि हा 100th प्लेस येतो. म्हणजे एकक, दशक आणि शतक असे हे 3 बॉक्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. हा आहे युनिट्स प्लेस, हा आहे टेन्स प्लेस आणि हा आहे 100th प्लेस. एककाचं घर, दशकाचं घर आणि हे शतकाचं घर. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे 3 डिजिट्स येणार आहेत किंवा हे जे 3 बॉक्स आहेत त्यात कुठंतरी एकाच ठिकाणी 7 असला पाहिजे. म्हणजे एक तर हा युनिट्स प्लेसला 7 असेल, नाही तर टेन्स प्लेसला 7 असला पाहिजे, नाही तर 100th प्लेसला 7 असला पाहिजे. म्हणजे हा जो नंबर तयार होणार आहे त्या नंबरच्या कुठल्या तरी एका प्लेसला आपल्याला 7 हा डिजिट पाहिजे आहे. मग आपल्याला काय करायला लागतील तर एकूण 3 टाईपची सोल्युशन आधी काढली पाहिजेत. पण असे नंबर्स की ज्याच्यामध्ये युनिट्स प्लेसला 7 आहे हे एकदा फाइंड आउट केलं पाहिजे. परत टेन्स प्लेसला 7 असणारे आणि नंतर 100th प्लेसला 7 असणारे. मग याच्यामध्ये आपण पहिला काय करूया तर 7 ॲट युनिट्स प्लेस. 7 ॲट युनिट्स प्लेस म्हणजे 7 हा जो डिजिट आहे तो एककाच्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल तर मग त्या आपल्याला किती अरेंजमेंट करता येत आहे त्या बघायचे आहेत. आता कुठलाही नंबर, आता याच्यामध्ये काय लागणार आहे तुम्हाला, कोणताही नंबर तयार करायचा असेल तर आपल्याला एकूण डिजिट किती वापरावे लागतात तर एकूण डिजिट बघा किती वापरावे लागतात, 0 1 2 3 अप टू 9 असे एकूण किती डिजिट्स असतात, एकूण 10. 1 to 9 चे 9 झाले आणि हा 0 असे 10 डिजिट्स वापरून आपण कितीही अंकी नंबर आपल्याला तयार करता येतो, कितीही डिजिटचा नंबर तयार करता येतो. म्हणजे टोटल डिजिट्स आपल्याकडे अवेलेबल किती झाले, 10 डिजिट्स आहेत. ठीक आहे. आता हे जे 10 डिजिट्स आहेत त्यातला 7 युनिट्स प्लेसला असेल तर युनिट्स प्लेस किती वेळा फिलअप होणार आहे, एकदाच फिलअप होणार आहे. का तर 7 हा डिजिट याच्यामध्ये किती वेळा येणार आहे, एकदाच येतोय. त्यामुळे हा जो युनिट्स प्लेस आहे तो काय झाला, एकदाच फिलअप झाला. आता रिपिटेशन अलाउड नाही याच्यामध्ये. बघा, एक्झॅक्टली वन्स म्हणजे एक तर इथं किंवा इथं किंवा इथं दोन्ही ठिकाणी ऍट ए टाइम कुठेही 7 डिजिट चालणार नाही. म्हणजे एकदा हा 7 डिजिट युनिट्स प्लेसला घेतला की ह्या दोन्ही प्लेसला आपल्याला तो 7 डिजिट घेता येणार नाहीये. म्हणजे मग हे जे 10 डिजिट आहेत त्याच्यातनं एक डिजिट काय झाला, कमी झाला. म्हणजे डिजिट्स राहिले किती, 9 डिजिट राहिले. आणि मग ही जी प्लेस आहे 7 सोडला तर राहिलेल्या 9 डिजिटनी ही जी प्लेस आहे, एक दशकाचं जे घर आहे, टेन्स प्लेस जे आहे ते फिलअप करता येईल. आता हे रिपिटेशन अलाउड नाही. बघा, रिपिटेशन अलाउड नाहीये. 7 इथं घेतला त्यामुळं एकूण 10 डिजिट होते त्यातला एक कमी इथं झाला.
आता इथं 7 आला, इथं 1 2 3 हा जो आहे तुमचा 7 सोडून राहिलेला कुठला तरी डिजिट इथं येणार आहे. परत काय करायला लागणार, याच्यातला इथला 7 सोडायचा, त्या 9 पैकी 1 सोडायचा, म्हणजे एकूण राहतात किती, 8 डिजिट्स राहतात. तर 100th प्लेस ही 8 टाइम्स फिलअप होणार. हे महत्वाचं आहे बघा, घ्यायचं, समजलं पाहिजे. काय करायचं आपल्याला, 3 अंकी संख्या तयार करायची आहे, त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका ठिकाणी 7 पाहिजे. आपण पहिलं सोल्युशन कशाचं घेतोय, 7 ऍट युनिट्स प्लेस. 7 हा एककाच्या ठिकाणी असेल तर 7 डिजिट हा एकदाच येतोय ह्या 10 डिजिट मध्ये, त्यामुळे ही प्लेस एकदा फिलअप झाली. रिपिटेशन अलाउड नाहीये. रिपिटेशन अलाउड नाहीये म्हटलं की ऍक्च्युली इथं किती वेळा फिलअप झालं असतं, 10 वेळा, पण आपल्याला फक्त 7 घ्यायचं आहे म्हणून हा एकदा, आणि रिपिटेशन अलाउड नाहीये त्यामुळे 7 कॅन्सल झाला. तर ह्या 10 पैकी डिजिट राहिले किती, 9. इथला 1 कॅन्सल झाला, इथला 1 कॅन्सल होणार, 2 कॅन्सल झाले, मग 10 पैकी राहतात किती, 8. म्हणजे ही 100th प्लेस जी आहे ती काय होते तुम्हाला 8 टाइम्स फिलअप होते. आणि मग टोटल नंबर ऑफ वेज आपल्याला काढायचे. सो दी टोटल नंबर ऑफ वेज. आता इथं काय करावं लागेल रे, आपण सुरुवातीला जे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशनचे प्रिन्सिपल बघितले त्याच्यानुसार इथं ऍडिशन करायला लागेल का मल्टिप्लिकेशन करायला लागेल. बघा, 3 अंकी संख्या तयार व्हायची असेल तर तिन्ही बॉक्स आपल्याला फिलअप झालेले पाहिजे आहेत. म्हणजे ह्या तिन्हींच्या मध्ये अँड साईन येते. 100th प्लेस हा पण 10th प्लेस पाहिजे आणि युनिट्स प्लेस. म्हणजेच ऑब्विसली आपल्याला काय करायला लागणार आहे, हे जे नंबर ऑफ वेज आले त्यांचा काय करायला लागणार आहे, प्रॉडक्ट करायला लागणार आहे. म्हणून आपण टोटल नंबर ऑफ वेज काय आले, 8 × 9 × 1. सपोज जर बेरीज इथं ऍडिशन आपण घेतली असती तर काय झालं असतं, एक तर हा प्लेस और धिस, म्हणजे 3 अंकी संख्या तुमची तयार झाली नसती. फक्त हे 2 घेतले असते तर 2 अंकी संख्या झाली असती तुमची. त्यामुळे तिन्ही बॉक्सपैकी एक कुठलाही राखला असता तर आपल्याला 3 अंकी संख्या मिळत नाही. तिन्हीच्या तिन्ही पाहिजेत, म्हणजे मध्ये अँड साईन येते म्हणून हा प्रॉडक्ट येतो. आणि मग 8 × 9 × 1 म्हणजे किती आला, 9×8 = 72. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज काय झाले, 72. आता 7 कुठं घेतला, युनिट्स प्लेसला. आता त्याचबरोबर काय घेतला पाहिजे, 7 ऍट 10th प्लेस. म्हणजे दशकाच्या ठिकाणी 7 असेल तर काय होणार आहे बघा, परत हे 100th प्लेस आला, हा 10th प्लेस आला आणि हा तुमचा युनिट्स प्लेस आला. आता 7 कुठं घ्यायचं आहे आपल्याला, 10th प्लेसला घ्यायचं. म्हणजे 10th प्लेस किती वेळा फिलअप होणार आहे, एकदाच फिलअप होणार आहे, कारण 7 डिजिट एकदाच आहे. आता परत रिपिटेशन अलाउड नाहीये, त्यामुळे हा पुढचा तुम्ही फिलअप केला तर तो 9 वेळा होणार आहे, किंवा हा फिलअप केला तरी चालतोय. हा केला तर हा 9 वेळा आणि हा 8 वेळा. म्हणजे काय होतंय, हा 8 टाइम्स झाला, हा 1 आणि हा 9 टाइम्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज इथेही परत किती आले, टोटल नंबर ऑफ वेज इक्वल टू किती होत आहेत रे आता टोटल नंबर ऑफ वेज इथं. तर परत हे तिन्ही बॉक्स आपल्याला लागणार आहेत. म्हणजे काय आला, 8 × 1 × 9 म्हणजे परत किती आला आपला 72. बघा, 2 ठिकाणी घेतले आपण. 7 ऍट युनिट्स प्लेस घेतला, परत 7 ऍट 10th प्लेस घेतला. आता अजून आपल्याला काय करायचंय, तर 7 ऍट 100th प्लेस. 7 ऍट 100th प्लेस म्हणजे दशकाच्या शतकाच्या ठिकाणी 7 असेल तर परत आपल्याला 3 बॉक्स, हा 100th झाला, हा 10th प्लेस झाला आणि हा युनिट्स झाला. आता 7 डिजिट आहे तो 100th प्लेसला घ्यायचा. म्हणजे हा किती वेळा फिलअप होणार आहे, 1 टाइम फिलअप झाला. आता हा 1 टाइम, आता हे 2 किती वेळा फिलअप होणार आहे, तर याच्यामध्ये काय होतंय, तर हा जो आहे त्याच्यामधला 1 कमी झाला तर हा किती आला तुमचा 9 येतोय. आणि हा सुद्धा मी 9 घेते. बघा, रिपिटेशन अलाउड नाहीये, पण 7 इथं गेला तर याच्यातला एक डिजिट, सपोज 0 1 2 3 याच्यामधला कुठलाही एक डिजिट इथं असेल तर तोच इथं येणार नाही. पण हे दोन्ही 9 घेतले आणि इथं मात्र मी काय म्हटलं होतं, 1 9 टाइम्स फिलअप झाला तर हा फक्त 1 टाइम्सच फिलअप होतोय इथं पण आणि इथं पण. का असं केलं असेल रे, तर हा सुद्धा 9 टाइम्स तुमचा फिलअप झाला असता, पण 8 टाइम्स घेतलाय. का, तर 0 हा जो डिजिट आहे तो जर आपण 100th प्लेसला घेतला तर 3 अंकी संख्या तयार होत नाही. कारण 0 1 2 म्हणलं तर ही 2 अंकी संख्या आहे, फक्त 12 येतो, हा 3 डिजिट नंबर तयार होत नाही. म्हणून इथं 9 घेतलं. आता हे दोन्ही तुमच्या लक्षात येईल, हे दोन्ही बदललं असतं तर चाललं असतं का, नसतं चाललं. का, तर इथं तुमचा 0 आला तरी चालतोय. म्हणजे 1 0 2 म्हटलं तर 3 अंकी होतोय, पण 0 1 2 म्हटलं की हा 3 अंकी नंबर तयार होत नाहीये. म्हणून मग काय झालं, इथं
हे दोन्ही ठिकाणचे काय झाले, हे डिजिट सोडून याच्यात अजून एक झिरो जो डिजिट आहे तो काय करायला लागला, कॅन्सल करायला लागला. त्यामुळे 9च्या ऐवजी ह्या दोन्ही ठिकाणी किती आलं, 8. मात्र इथे दोन्ही ठिकाणी 0 आलं तरी चालतंय, 1 0 0 जरी म्हटलं तरी चालतंय, पण आपल्याला रिपिटेशन अलाउड नाहीये, त्यामुळे इथं कुठला तरी दुसरा डिजिट येईल. म्हणजे इथं जे येणार आहे ते, सो दी टोटल नंबर ऑफ वेज काय होणार, परत आपल्याला टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे 3 अंकी संख्या पाहिजे असेल तर तिन्ही बॉक्स हवेत, म्हणजे 1 × 9 × 9, सो दॅट इक्वल टू 81. 9 × 9 नवी 81. आता हे एकूण 3 टाईपनी आपण दिलं. 7 युनिट्स प्लेसला असताना 72 नंबर्स मिळणार आहेत, 10th प्लेसला असताना पण 72 आहे, आणि 100th प्लेसला येताना किती आले, 81. आता हे जे 3 वेगवेगळे आपल्याला मिळाले याच्यावरून टोटल सोल्युशन लिहिताना काय लिहिणार, हेन्स द टोटल नंबर ऑफ वेज इन विच the 3-digit number have 7 exactly ones. 7 डिजिट कुठेतरी एकाच ठिकाणी येईल असे टोटल नंबर ऑफ वेज काढताना काय करावं लागेल, हे जे 3 सोल्युशन्स मिळालेत आपल्याला, युनिट्स प्लेसचं, 10th प्लेसचं आणि 100 प्लेसचं, याचे ऍडिशन करायला लागेल का मल्टिप्लिकेशन करायला लागेल रे, इथं प्रॉडक्ट केलंय मी, इथं आपल्याला काय करावं लागेल, तर इथं आपल्याला काय करावं लागतं, हे जे 3 आले त्यांची ऍडिशन घ्यावी लागते. का ऍडिशन घेतली असेल रे, मगाच्यानं आपण प्रॉडक्ट घेतो, इथं मात्र ऍडिशन घेतली. ऍडिशनचा अर्थ काय, एक तर 7 तुमचा युनिट्स प्लेसला असेल, और 10th प्लेसला असेल, और 100th प्लेसला. का, तर जो नंबर मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी कंडिशन काय टाकल्या, दी डिजिट 7 एक्झॅक्टली वन्स, म्हणजे तिन्ही ठिकाणापैकी कुठं तरी एकाच ठिकाणी 7 पाहिजे. मग तो युनिट्स प्लेसला असेल किंवा 10th प्लेसला असेल किंवा 100th प्लेसला येईल. म्हणून मग ह्या तिघांची काय होते, ऍडिशन होते आणि टोटल नंबर ऑफ वेज मिळतात आपल्याला. सो दॅट विल बी 2 2 4 1 5. किती येतात बघा, 22. म्हणजे टोटल आपल्याला काय मिळतात, सो देअर आर 225. 225 नंबर्स असे मिळतात की ज्या नंबरमध्ये 7 हा एक्झॅक्टली वन्स एकाच ठिकाणी येतोय. आता ह्या एक्झाम्पल मध्ये डिजिट बदलला तर आहे तसं, सपोज 7च्या ऐवजी 4 दिला तर आहे तीच प्रोसिजर करायची, आणि 7च्या ऐवजी फक्त 4 येणार, नंबर ऑफ वेज आहे तसेच राहणार आहे, काहीही चेंज होत नाही. आता याच्यामध्ये जर त्यांनी म्हटलं असतं की रिपिटेशन अलाउड, तर एक्झॅक्टली वन्स वर्ड आल्यामुळे आपल्याला ते ऍडिशन करावं लागलं आणि इथले नंबर ऑफ वेज बदलतात. जर रिपिटेशन अलाउड असतं याच्यामध्ये, म्हणजे तिन्ही पण डिजिट 7 7 चालले असते, किंवा 2 डिजिट तुमचे 7 चालले असते, किंवा 1 डिजिट 7 आणि एक दुसरा कुठलाही चालला असता, या टाईपने असतं तर मात्र हे नंबर ऑफ वेज सगळे बदलले असते. इथं 9 आला असतं, इथं 9 आला असतं, आणि तो आहे त्याच टाईपने आला असता आणि तुम्हाला सॉल्व्ह करता आलं असतं. बघा लक्षात येते का, त्यामुळं जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित वाचायचा आणि मग आपल्या लक्षात येते की काय करायला पाहिजे. हे जे वर्ड्स आहेत दॅट आर इम्पॉर्टंट, एक्झॅक्टली वन्स आहे का रिपिटेशन अलाउड आहे, या वर्ड्स वरून आपल्या लक्षात येते. समजला पहिला प्रॉब्लेम, ठीक आहे. आता सेकंड प्रॉब्लेम बघा काय लिहिलाय. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपण काय लिहिलेला आहे प्रॉब्लेम बघा. इफ नंबर्स आर फॉर्मड, बघा क्वेश्चन काय आहे, इफ नंबर्स आर फॉर्मड युजिंग द डिजिट्स 2 3 4 5 6 विदाउट रिपिटेशन, हाऊ मेनी ऑफ देम विल एक्सीड 400. म्हणजे आपल्याला एकूण किती डिजिट्स दिलेत बघा, त्याच्यामध्ये 2 3 4 5 आणि 6, म्हणजे एकूण किती आहेत 2 3 4 5 6 डिजिट किती होतात, 1 2 3 4 आणि 5. एकूण 5 डिजिट आपल्याला दिलेत आणि आपल्याला काय सांगितलंय की किती असे नंबर्स तुम्हाला तयार करता येतील आणि ते किती आहेत, दॅट विल एक्सीड 400. म्हणजे 400 पेक्षा मोठा येणारा नंबर बघा, 400 हा जो नंबर आहे त्यापेक्षा मोठे येणारे आणि या डिजिट पासून तयार होणारे किती नंबर्स आपल्याला तयार करता येतील असं विचारलं. आता एकूण दिलेले डिजिट्स किती आहेत बघा, दुसऱ्याचा आन्सर आपण बघतोय. एकूण डिजिट किती आहेत, सो गिव्हन डिजिट्स, गिव्हन डिजिट्स. आता दिलेले डिजिट एकूण किती आहेत रे, 1 2 3 4 आणि 5. एकूण दिलेले डिजिट किती आहेत, 5. आता जेवढे डिजिट दिलेले आहेत तेवढ्या डिजिटचा नंबर आपल्याला तयार करता येतो. म्हणजे एकूण डिजिट 5 आहेत, म्हणजे तुम्ही एकूण किती अंकी संख्या तयार करू शकताय, 5 अंकी संख्या तयार करू शकताय. म्हणजे आपल्याला एकूण 5 बॉक्स फिल अप करता येत आहेत. पण आपल्याला जे नंबर त्यांनी सांगितलेले आहेत ते
हे जे 5 अंकी येणार आहेत त्यातले किती 400 पेक्षा मोठे येणार आहेत, म्हणजे 400 हा जो नंबर दिलेला आहे 400 त्यापेक्षा मोठे येणारे डिजिट आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल रे याच्यामध्ये, सपोज मी आहे असे ते जे डिजिट आहेत तुमचे 2, 3, 4, 5, 6 आहे अशा ओळीनं ठेवले तरी ही किती अंकी संख्या तयार होते, 5 अंकी संख्या तयार आहे. ही 3 अंकी आहे म्हणजे 5 अंकी आहे, म्हणजे त्यातले डिजिट बघायची गरज आहे का आपल्याला, अजिबात नाहीये, डिजिट बघायचीच गरज नाहीये. ऑब्व्हियसली याच्यापेक्षा हा नंबर काय येणार आहे, मोठा येणार आहे. हा 5 अंकी झाला, 4 अंकी कुठलाही घेतला तर तोही या 3 अंकीपेक्षा मोठा येणार आहे आणि परत कुठला येणार आहे 3 अंकी. म्हणजे एकूण आपल्याला याच्यामध्ये बघा किती टाईपचे नंबर्स काढावे लागणार आहेत. तर पहिला 3 अंकी नंबर्स जे तयार होणार आहेत ते 400 पेक्षा किती मोठे येतात ते काढायला लागणार, परत 4 अंकी नंबर्स जे येतात ते काढायला लागणार आहेत आणि 5 अंकी नंबर्स आपल्याला फाइंड आउट करावे लागणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतंय बघा, पहिल्यांदा 3 डिजिट नंबर आपण किती येत आहेत बघूया. 3 डिजिट नंबर 3 अंकी संख्या की ज्या 400 पेक्षा मोठ्या येणार आहेत अशा किती डिजिट आपल्याला किती नंबर तयार करता येतात. आता 3 डिजिट नंबर करायचा आहे म्हणजे परत आपल्याला हे 3 बॉक्स फिलअप करायचे आहेत. हा युनिट्स येणार आहे, हा टेन्स येणार आहे, हा 100चा. बघा आता 3 अंकी संख्या पण कशापेक्षा मोठी पाहिजे रे, 400 पेक्षा मोठी असणारी. आता 400 पेक्षा मोठी येईल असे ह्याच्यातले कुठले नंबर्स आपल्याला घ्यावे लागतील की ज्यापासून येणारा 3 अंकी नंबर जो आहे तो काय होईल 400 पेक्षा मोठा येईल. कसं करता येईल रे, बघा मी सपोज इथं 2 घेतला, परत 3 घेतला आणि परत 4 घेतला तर हा 400 पेक्षा मोठा होतोय का, नाही, 234 झाला. बघा परत मी 3 इथं घेतला, इथं 2 घेतला तरी तो 400 पेक्षा मोठा होतोय का, नाही. तर आपल्याला काय करायला लागेल बघा, 400 पेक्षा मोठा नंबर पाहिजे असेल तर कमीत कमी हा 4 ह्या डिजिटनं फिलअप झाला पाहिजे. आणि मग पुढं तुम्ही 2 घेतलं चालतंय, 3 घेतलं चालतंय, 4 घेतलं तरी चालतंय, 5 घेतलं तरी चालतंय. का तर तो 400 पेक्षा मोठा येतोय. म्हणजे आपल्याला इथं पॉसिबल वेज जे आहेत ते किती येत आहेत बघा, हे समजणं महत्वाचं आहे. ते जे आपल्याला 5 डिजिट दिले त्यातले 100th प्लेसला ठेवता येण्यासारखे डिजिट कुठले कुठले, तर एक तर 4 किंवा 5 किंवा 6 ह्या तिन्ही पैकी एक कुठला तरी डिजिट आपण 100th प्लेसला ठेवू शकतोय. कुठं 3 डिजिट नंबर तयार करायचे असतील तर, म्हणजे 100th प्लेस एकूण किती वेळा फिलअप करता येते, 3 वेळा. एक तर 4 डिजिट ठेवता येतोय किंवा 5 हा डिजिट घेता येईल किंवा 6. त्यामुळे टोटल नंबर ऑफ वेज याचे जे आहे ते किती झाले, 3 झाले. आता 10th प्लेस आणि युनिट्स प्लेस आपल्याला किती वेळा फिलअप करता येईल, तर 3 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणजे ऍक्च्युली आणि रिपिटेशन याच्यामध्ये बघा काय म्हणलंय, रिपिटेशन विदाउट रिपिटेशन, म्हणजे रिपिटेशन अलाउड नाहीये. आणि पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा रिपिटेशन अलाउड नसतं तेव्हा जेवढे डिजिट, आता किती डिजिट दिले ते ऍक्च्युली 5 होते, म्हणजे हा 5 वेळा फिलअप झाला तर हा 4 वेळा फिलअप होतो आणि हा 3 वेळा, एक एकनी कमी करायचं. म्हणजे ऍक्च्युली 5 डिजिट आहेत म्हणजे हा 5 वेळा फिलअप व्हायला पाहिजे होता, पण कंडिशन आपल्याला काय दिले, 400 पेक्षा मोठे पाहिजेत. म्हणून आपल्याला याच्यातले 2 डिजिट कॅन्सल करून 5 च्या ऐवजी हा किती वेळा फिलअप झाला, 3 वेळा. आणि मग हा नेहमीप्रमाणे रिपिटेशन अलाउड नाही म्हणून 4 आणि 3 वेळा. सो दी टोटल नंबर ऑफ वेज, एवढं समजलं की माझे टोटल नंबर ऑफ वेज लगेच निघतात आपल्याला. मग टोटल नंबर ऑफ वेजला काय करायला लागेल, 3 अंकी संख्या पाहिजे असेल तर तिन्ही पण डिजिट पाहिजेत आणि तिन्ही पण डिजिट पाहिजेत म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, प्रॉडक्ट केल्याशिवाय हे तिन्ही डिजिट आपल्याला मिळत नाहीत ऍट ए टाइम. म्हणजे काय येतोय, 4 त्रिकोण 12, 12 2 24, 12 त्रिक 36 झाले. ठीक आहे, हा एक पार्ट बघितला. 3 अंकी संख्या काढल्या. परत काय करायला पाहिजे आपल्याला, 4 डिजिट नंबर बघायला पाहिजे. 4 डिजिट नंबर. आता 4 डिजिट नंबर आहेत म्हणजे परत आपल्याला काय करायला लागणार आहे, 4 बॉक्स फिलअप करायला लागणार आहे. आणि ते येत आहे, हा युनिट्स प्लेस आला, हा 10th प्लेस येतोय, हा 100th प्लेस आणि हा काय येतोय तुमचा 1000th प्लेस आला. ठीक आहे, आता ही 4 अंकी संख्या करताना मात्र तुम्ही डिजिट कुठल्याही टाईपने कुठलाही डिजिट इथं घेतला तरी चालतोय, कारण 3 अंकीपेक्षा 4 अंकी कुठलाही नंबर असेल तर ऑब्व्हियसली तो काय होणार आहे, त्या 400 पेक्षा मोठा येणार आहे. मग एकूण डिजिट किती दिलेत आपल्याला, 5 दिलेत. म्हणजे हा 5 न फिलअप झाला तर रिपिटेशन अलाउड नाही म्हणून हा 4, हा 3 आणि हा 2. आणि मग टोटल नंबर ऑफ वेज, सो दी टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे काय होते, परत ह्या सगळ्यांचा प्रॉडक्ट 5 × 4 × 3 × 2. सो दॅट विल बी किती येतोय, 5 × 20 आणि हा 3 दुनी 6 आणि 20 म्हणजे 6 दुनी 12,
20 नंबर्स आपल्याला असे मिळतात 4 अंकी की जे 400 पेक्षा मोठे आहेत. आता परत तिसरा पार्ट काय करायला लागणार आहे आपल्याला, 5 डिजिट नंबर घ्यावे लागणार आहेत. आता याच्यात पण काही प्रॉब्लेम येणार नाही. 5 डिजिट नंबर घ्यायचे आहेत म्हणजे 5 बॉक्स आपल्याला फिलअप करायला लागणार आणि 3 अंकीपेक्षा नक्कीच 5 अंकी कुठलाही नंबर असला तर तो मोठाच असणार आहे 400 पेक्षा. त्यामुळे जेवढे बॉक्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरने एक कमी करायचं का तर रिपिटेशन अलाउड नाहीये, म्हणजे या टाईपनी फिलअप होतात. हा युनिट्स येतो, हा टेन्स येणार, हा हंड्रेड्स येतोय, हा 1000 अँड दिस इज 10,000चा प्लेस आला. आणि मग टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे काय येतात तिथं, टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे काय होणार, परत यांचा प्रॉडक्ट येतो 5 × 4 × 3 × 2 × 1 म्हणजे आहे हाच प्रॉडक्ट येणार आहे, किती आला 120. आता आपण 3 वेगवेगळी सोल्युशन्स काढली. काय केलं, 3 डिजिट नंबर काढले, 4 डिजिट नंबर काढले आणि 5 डिजिट नंबर काढले. आता मग टोटल नंबर ऑफ नंबर्स जे येणार आहेत की जे 400 पेक्षा मोठे येणार ते एकूण मग कसे करायचे ह्या तिघांवरून, तर ह्या तिघांची काय करायला लागेल, ऍडिशन करावी लागते आपल्याला. ऍडिशनच का करायचे, तर एक जो नंबर 400 पेक्षा मोठा येणार आहे एक तर तो 3 अंकी असेल किंवा 4 अंकी असेल किंवा 5 अंकी असतील आणि मग ह्या सगळ्यांचा प्रॉडक्ट केला की मग आपल्याला टोटल नंबर ऑफ नंबर्स की जे विच आर ग्रेटर दॅन 400 400 पेक्षा मोठे येणारे असे नंबर्स आपल्याला मिळतात. आणि मग ते काय येईल तुमचा 36 + 120 + 120. सो इट विल बी किती येतोय बघा, हा 6, हा 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि हा 1 आणि 2 म्हणजे एकूण 276 म्हणजे 276 276 नंबर्स आपल्याला असे मिळत आहेत की जे 400 पेक्षा मोठे आहेत. आणि हे जे दिलेले डिजिट आहेत 2 3 4 5 6 हे यूज करून आपण ते फाइंड आउट करू शकतोय. बघा लक्षात येत आहेत एक्झाम्पल, व्यवस्थित दिलेलं एक्झाम्पल वाचलं की हे रिपिटेशनचं आहे, विदाउट रिपिटेशनचं आहे, डिजिट कसे दिलेत, किती अंकी संख्या तयार करायचे, याच्यानुसार तुम्हाला ते बॉक्स काय करावे लागतात, फिलअप करावे लागतात. ओके.